अशी भजनं बुवा व्हायला पाहिजेत. त्याचा काय विषय वेगळा हा, त्याका कोणी भजनाची त्याच्याकडून कोणी अपेक्षाच केलेली नाही. त्याच्यामुळे जो माणूस काय बोलता तो त्याचा त्याका बुवा त्याचा आधी विषय बाजूक ठेवूया. कारण काय हा की ते जसे मनोरंजन ऐकण्यासाठी लोक आलेली आहेत तसंच चांगलं ऐकण्यासाठी सुद्धा आलेली आहेत, लक्षात घ्या. आणि याच्यासाठीच गुंडू सावंत बुवा प्रसिद्ध आहे की प्रत्येकाच्या मनावर एखादा शब्द कसा फेकावा आणि आपल्या प्रत्येक माणूस आपला कसं करून घ्यावा हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त आणि फक्त गुंडू सावंत बुवांकडूनच शिकावं. बाकी कुठल्या बुवाला ते शक्यतो जमणार नाही. महत्त्वाचा मुद्दा व तुम्ही एवढं सुंदर गायलात, शक्यतो तुम्ही ना डबलबारीच्या माध्यमात येऊ नका. म्हणजे हा एक भावासारखा सल्ला आहे. कारण डबलबारीमध्ये कसं असतं माहिती आहे, तकडीचा उदाहरण घ्यावा. काय त्याका कोणा मंडळीची पकवाजवाल्यांची काही गरज नाही. वन मॅन शो. शक्यतो तुम्ही स्पर्धेमध्ये माका वाटतं कुडाळ तालुक्यात तुम्ही नंबर शक्यतो सोडतच नसाल असं माका अंदाज आहे तुमच्या गायनावर. देवा शक्य अप्रतिम. म्हणजे केंड नाही हा, यात मी या सरस्वतीक स्मरून सांगते. मी केंड कोणी केल्यान ते आता पुढे सांगतो. नाही खरोखरच माका खूप आवडला. म्हणजे बाकी काही असू देत पण तुम्ही जर काय वेरी गेला आणि बक्षिसा असते हा, ते आमचे कोण बाबू कुंभार, सन्माननीय बाबू कुंभार यांच्याकडून 20 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे परममित्र आणि ज्यांच्याबरोबर वर्षामध्ये 150 कार्यक्रम आमचे होतात पण त्याच्यामध्ये 75 कार्यक्रम ज्या बुवांबरोबर होतात ते माझे परममित्र गुंडू सावंत बुवा यांच्याकडून हे 150 रुपयांचं बक्षीस आलं आहे. धन्यवाद. सुधीर कलिंगन, नटसम्राट सुधीर कलिंगन यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद बुवा. तुम्हाला सुद्धा बक्षीस आलेलं होतं, तुम्ही ते वाचलंच नाही त्यांचं बक्षीस. त्याचप्रमाणे अरुण घाडीबुवा, आमचे परममित्र अरुण घाडीबुवा यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. मनापासून स्वीकारतो. धन्यवाद. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गजर सादर करणे. शिवसेना कुडाळ उपशहर प्रमुख श्री उदय मांजरेकर यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्यावर किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गजर म्हणणे. समर्थक मालवण. धन्यवाद. 50 रुपयांचं बक्षीस आहे. बाळासाहेबांवर म्हटलं तरी ते नाराज होणार नाही 100%, याची मला खात्री आहे. 50 रुपयाच्या बक्षिसांचा स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे सुखसागरात नौका नाट्यगीत घेणे गुरुवर्य प्रदीप पांचाळ यांचे शिष्य आडेली यांच्याकडून हे 50 रुपयांचं बक्षीस आहे. सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. व एक वाईट वाटला तुम्ही, म्हणजे माका म्हटलास काय त्याका म्हटलास माका माहिती नाही. बघा मी तुमका आहो करतोय सावंत बुवा, बरा वाटला. तुम्ही स्टेजवर इल्यावर जा समाधान असतं तर वेगळाच असता बुवा, खरं सांगतो. बाकी आपलं काय विषय यांनी म्हटल्यानी काय म्हणजे कसे बुवा असतात ते बघा. गुंडू सावंत बुवांचं नाव घेतल्यावर लोके बुवा राग इलो असं नाही बुवा. तुम्ही त्याच्या अगोदर अरुण घाडिंका बुवा ते तुम्ही बोलवलात पण हई खुर्च्या नव्हते स्टेजवर. एखाद्या कलाकाराक आपण स्टेजवर बोलावच्या अगोदर मंडळात खुर्च्यांची हई येऊन कलाकार तो मग काय खाली बसणार, तो अपमान असता. म्हणून मी म्हटलं तू कलाकारांका जे बोलवतास ते खुर्ची आहेत काय, ह्यो माझा मुद्दा. आज तुमच्या अशा बुवांमुळे त्यांच्यात आणि माझ्यात जास्त वाद असत. अहो गुंडू सावंत तुमका असा बोललो लोके बुवा, मग लोके बुवा तुमका गुंडू असा ह्या तुमका कळा होया फक्त. बाकी काय कुडाळ तालुक्यात येऊन आज नका ह्याच सांगायचा, बाकी काय विषय नाही. हा ह्यो असो काय विषय बुवा नाही. त्याच्यानंतर काय हा आपण असे जेव्हा आरोप करतो ना तेव्हा देवापेक्षा आपल्या कर्माक आपण घाबरा होया. बरोबर. कारण देव आपल्याक एक वेळ माफ करीत, लक्षात ठेवा. पण कर्म आपल्याक माफ करणार नाही. तुम्ही एवढा सुंदर भजन करतात बरोबर. माका सांगा तुम्ही बुवा वर्षातून किती बाऱ्या करतास, नाही तर बाजूक बसले त्यांना विचारा दिवस त्यांचे किती खाली असतात. ह्यो फरक हा बुवा. म्हणून आपल्या कर्माक घाबरा होया. एक वेळ देव माफ करीत, कर्म आपल्याक माफ करणार नाही. तुम्ही त्याका सांगतास तो निजगो हा, तो आपलं त्याने काय मनावर घेतल्यान नाही तो विषय. तुझ्या म्हणता मानेवर पाय देईन त्याका सांगल्यान, पण त्याका काय सोयर सुचत नाही. तू मानेवर दी नाही तर घ्यायची अर्धी. असे सुद्धा बुवा असत ना. म्हणजे काय मुद्दो घेऊन काय बोला होया हे तो विषयच काय नाही. तुला बोलायचा म्हणून बोलायचा. अरे बुवा देशावरच्या जवानांबद्दल तुझी केंड करतोस,
मोदींनी माका हेका बोलवल्यानी, माका पण मोदींनी फोन केल्यानी विमानतळात चिपीचो काहीतरी प्रॉब्लेम हा, आता खंय घालू, तर म्हटलं नाडनाथ एक टाकला हा त्याच्याकडे जा. हो एवढंच, तुकाच फोन नाही करत, माका सुद्धा करतो. तर विमानतळाचा प्रॉब्लेम हा चिपीच्या, तर काय करूया, तर म्हटलं नाडनाथ या हा टाकला थोडक्यात, त्याच्यावर तुमचं विमानतळ बसता काय बघा. आहे बुवा, अरे ते बाकी सगळ्यांवर कर. अरे तू मगाशी काय सांगितलंस त्या जवानांबद्दल, मी अति काय बोलणार नाही, कारण कुडाळवासियांका माहिती आहे कोण किती बोलू शकता आणि कोण स्वतःच्याच शरीरावर किती बोलू शकता. या कुडाळवासियांका माझ्या सगळ्या माहिती आहे. त्याच्यामुळे दाखली मूठ आपली 1.25 लाखाची ठेवायची, कारण कुडाळात कार्यक्रम पण आता ह्याच्या पुढे माझ्या असत अजून 2-4. हां त्यांनी सुरुवातीकच काय म्हणजे केंडीचा प्रकार बघा, दे रे ना, केवढं मोठं गायक येऊ आणि कुणालाच येऊन दे रे ना म्हणजे का, किती जणांकडे मागतलं. ए तुका बोलाकच होया ना, ह्यो काय ह्यो मेल्लोचा, मेल्लल्याक मारणारो लोके बुवा नाया, ह्यो काय माका शक्यतो बोलू शकत नाही, आणि बोललो तर त्याच्या कर्माचो मग येतो. तुका जर बोलायचं असात आणि घाणीर धोंडो जर मारून घेऊचो असात, तर लोके बुवाची फक्त कळतू काढ. हां पण नाही काढूचो, कारण भजन करणाऱ्याचं दुःख काय आता कळता. तो माझी केंड करता खायचा, मग अशी तर नोटेशन खायचा आपण म्हणतो होता त्रितालातला, तर मनात आता पूर्ण मी म्हणते काय तू 2 गुरु केलंस, तिसरो माका करीस ना रे. देरे ना म्हणजे काय मागत होतो, तुका काय वया या वेळा का पैसे नाही. वैभव विकी तो विकी, आता याक बरा उद्या लगीन झाल्यावर बायको कौ सांग माका विकी म्हण. आमका दोघांका बायको सँडी म्हणता. हो आमचे बायका आमका म्हणतात. नाही तर तू आणखी वेगळं गैरसमज करशील. दाढी बिडी वाढवलंच म्हणता, सुरुवातीक जय महाराष्ट्र म्हटलेलंच काय रे, आठवता तुका, बघ जरा कोणाकडे रेकॉर्ड असला तर. त्याच्यासाठी अनुभव लागतो, अनुभव. म्हटलेलं असत तेव्हा माफी मागते मी तुझी. हां त्याच्याकडे जाऊया आपण, तो बरोबर. त्याका किती तुम्ही त्याका किती बोला सगळे. काय त्यांनी मंडळी सांगितलं बघा, 70 जवान काय तुका काय आहे, तू कधी टी व्हीवर असतं. अरे काय म्हणजे आमचोच आकडो वाढवता. आपले जवान 40 ते 42 बुवा, गुंडू सावंत बुवा 40 ते 42, तू 70 खैसून आकडो आणलं सांग. तुझा तोंड बघून सकाळी सुटा नसले वाढवणाऱ्याचा. नाही एखादं मटक्यावाला असा तो आपला नंबर आपलं फिट करून घे बुवा. हे जवानांवर तू गाणी बिनी म्हटलं सगळा ठीक आहे, पण डायरेक्ट 70 वर आकडो लिहून ठेवतं म्हणजे तुका अजून किती मारूच. तू भारताच्या फायद्या केलंस काय. तुम्ही सगळे टाळी वाजवतात, त्याच्यात मी गेले कर्मात. 70 नाही बुवा, 40 ते 42 आणि 700 पण नाही अजून. त्यांचा जो आकडो हा तो परफेक्ट कोणाक माहितीच नाही. कोण मोजूक गेला तकडे ते आपलं काय सांगतं. 700 नाही तर 1000 जाऊन दे, कोण सांगत नाहीत. लक्षात ठेव बुवा. हे केंडी वगैरे मोदींका फोन केले मी येतोय तकडे गांजेडी कर तकडे काय शरड आखूची होती. तू तकडे जाऊन राहतलो आडवर होतलो आणि आम्ही हय काय दोघ जण घोटीयांनी खेळा गेलो. कोण असतं नाही तर बरं सांडेपान कसला. माका म्हणतात बुटक्या माणसांका तकडे बोलवल्यानी मोदींनी तुका फोन केल्यानी. 282 खासदारांका कधी 5 वर्षात भेटले ना, तुका कधी भेटा गेले काय हो. आणि हे का आधी सांगल्यान कधी मोदी ऑर्डर देतात म्हणून काय. हा तो पेटूकच धैलो यो घुडातून नदी. तुका तुझ्या घराकडे कोंबडी किती असती माहिती आहे घुडातला सांगतो तो. घुडात म्हणता रवान जाऊन मारीन काय तुझं जीव आधी. हो तरी वाटता म्हणजे खरोखर सांगतोय. शिवाजी महाराजांचा जो आपलं पोशाख किंवा त्यांचा जर राहणीमान होता ना तसा वाटता, पण वर अर्धचंद्र काढू होय होतो जरा. तू अर्धवट वाटतं शिवाजी महाराज. काय वा काय परिस्थिती आहे बघा. त्याचे ह्या बाजूची झालं रा तकडेच्याची आणि ह्याची ह्या बाजूची काढलेली. हा बघा मंडळी, भजनी बुवा म्हटल्यावर ना बुवा पद्धतशीर शिव भया.
असा माझा स्वतःचा म्हणणं. कारण हे तरुण वर्ग जो कुडाळमध्ये अनेक क्लासेस मंडळी होतात आणि त्या क्लासेसमध्ये अनेक विद्यार्थी शिकतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ते काहीतरी आपल्याकडून घेतच चांगला असतात. त्याच्यामुळे हे शायनिंग बिनिंग जे होत ना ते थोडे ठेवायचे. ते कुडाळात इलो म्हणून तो काय माका बोलायचं वैभवाची नको विकी तू विकी त्याका जरा सांभाळून, नाही तर तुझी विटीला डुकटी करून टाकी. तो डेंजर हा. त्याच्या नादाक सिंधुदुर्गातलो खैचो बुवा लागत नाही. त्याका थोडंसं बोलतोय मीच आणि आमचे गुंडू बुवा, बाकी कोण बोलत नाही. ते का काय बाकीच्यांची गरजच नाही हा. नवरो मरो नवरी मरो दक्षिणेशी गाव काय बोललेच नाही. मी असं कसं रवलो तो सांगता. मी असं काय रवता, मी असंच पहिलं रवतोय. कारण म्हणजे तुका काय म्हणत मी दारू गाव निलोय का हे हैवान, मी दारू गाव निले असं तुका म्हणायचा ना काय हो ना असं का मागच्यांका जरा बघू द्या. हा मी काय अति बोलतले नाही त्यांचा आता. आणि त्यांनी काय सांगल्या ढोपरा कोपरा म्हणता आम्ही तगडे फोडलो. काय रे ढोपरा कोपराचो आणि काय हे म्हणता टकलेवरचे केस गेले आमचे. याचो काय विषय टकलेच्या केसाचो आणि त्याचा संबंध काय. व एक तुका कळकळीची विनंती आहे, स्वतःचं शरीर सोडून तू वारी कर मग तू बुवा तुझा रे. आता थोड्या वेळा चला तुझा रे चढा आणि हुंदीर मारून जमता काय बघ आणि मग जा. सावंत बुवांक आमच्या वाईट वाटतं. होय बुवा वाईट नाही, त्या बरोबर चालला ना, अति नाही ना चालला. अति नको आपल्या. हो मगाशी ते काका ते काका ह्यो सांगता ह्यो कुडाळवालो तुमचं काका तुम्ही खालसून पेटवा. अरे काका काय खालसून पेटवतले, मी वरसून पेटवतोय म्हणता. काका खालसून काकांक काय पेटवू सांगताय, तू वरसून मग काय करतलं, तू खालसून पेटव. विटंबनाचा सळवा जायो असू दे ठीक आहे. हा त्याचा ना म्हणजे लय रक्त म्हणता माझा खवाळता. काय करू शकतस रे तू. उंदीर मारलेला आतापर्यंत कधी रक्त खवा तुका जर नेऊन सीमेवर ठेवलं बुवा काय माहिती आहे. हे आपण मंडळी केंड करतो इथपर्यंत ठीक आहे, लोक हसा गोई म्हणून. पण 42 ते 40 हे आकडे बघ, 40 ते 42 कुटुंब बुवा उद्ध्वस्त झाली आहेत. लक्षात ठेवा. त्यांच्या आईक आणि त्यांच्या बहिणीच्या किंवा त्यांच्या बायकोच्या डोळ्यात जे अश्रू आहेत ना ते नाही संपू शकत बुवा पुसून. आपल्या काही मजा करूक वाटतं, केंड करूक मोदीने मग ह्या करूक बोलवलं आणि त्या करूक बोलवलं, टाकीन तोंड फोडून धरून बघा काहीतरी काय बुवा या. हो 40-45 मग भले सरकार त्यांना लाखो रुपये देत, पण आज त्यांच्या डोळ्यात जे अश्रू त्यांच्या कुटुंबात येतात ना बुवा, निदान जवानांबद्दल तरी कधी केंडी हय करू नको. मोदींनी हे का बोलवले आणि ते का बोल. मोदींचा जर कर्तृत्व हा तर देशात दिसता हा असं माझं म्हणणं. आणि मोदी जर व्यवस्थित असतील ते पुढे 5 वर्षात येतील, नाही तर येऊचे नाही. तर प्रत्येक माझं मतदार ठरवीत. तुका मोदींनी हे का बोलवले तर तुझा तू ठरव. नाही कायम ताच सांगता मोदी माझ्या विमानतळ बांधतले आणि मग अंगणवाडीची बोरा येतली आणि शू करतली माझ्या याच्या काय या नाही ता तांडे पान. आता कसा वाटला असं रवलेलो कसं वाटलं. ठीक आहे. तो हल्ला सुद्धा बुवा आपल्या सैन्य दलाने जवानांनी केलेला नव्हता, तुझ्या माहितीसाठी सांगतो. वायुसेनेने केलेला आणि पाकिस्तानने सुद्धा ह्याच्या मार्फत म्हणजे काय म्हणतात ते का बुवा हवाई मार्फत आपल्यावर सुद्धा हल्ला केलेला. तो पण आपल्या